Hello, dear students. Today we will see hydrogen bonding and melting point. In a previous video lecture, we have seen intermolecular forces. Okay, डायपोल इंटरॅक्शन त्याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये बघितलं होतं. त्याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये आयन डायपोल इंटरॅक्शन बघितले. त्यानंतर डिस्पर्शन फोर्सेस वी हॅव सीन, डायपोल इंड्यूस्ड डायपोल इंटरॅक्शन वी हॅव सीन, and then hydrogen bonding also we have seen. हायड्रोजन बॉन्डिंग म्हणजे काय, त्याचे टाइप्स तुम्हाला मी सांगितले. हायड्रोजन बॉन्डिंगची डेफिनेशन काय रे? द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन पार्शियली पॉझिटिव्ह चार्ज हायड्रोजन एटम ऑफ वन मॉलिक्यूल with the electronegative atom of another molecule is called as hydrogen bonding. Okay, मग हायड्रोजन बॉन्डिंग कुठे कुणाकुणाच्या ह्याच्यात होते? जर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आयटम कोणता पाहिजे तिथं फ्लोरीन, ऑक्सिजन और नायट्रोजन, दुसरं असेल तर हायड्रोजन बॉन्डिंग फॉर्म करत नाही. ओके, HF मॉलिक्यूल, अमोनिया मॉलिक्यूल अँड वॉटर मॉलिक्यूल यांच्यामध्ये हायड्रोजन बॉन्डिंग असते. ओके, HCl नाही, हायड्रोजन क्लोराईड नाही. ओके, तर यावेळी आपण बघितले. मग हायड्रोजन बॉन्डिंग असेल तर त्याचा बॉइलिंग पॉईंटवरती काय इफेक्ट होतो हे आपल्याला बघायचे. सी, हायड्रोजन बॉन्डिंग इज क्वाइट स्ट्रॉंगर दॅन वन डर वाल फोर्स ऑफ अट्रॅक्शन. मी मागच्या लेक्चरमध्ये आपण सांगितलं. हायड्रोजन बॉन्डिंग स्ट्रॉंगर असतं, स्ट्रॉंगर फोर्स ऑफ अट्रॅक्शन दॅन द वन डर वाल फोर्सेस, दॅट इज द डायपोल इंटरॅक्शन, आयन डायपोल इंटरॅक्शन, डायपोल इंड्यूस्ड डायपोल इंटरॅक्शन अँड डिस्पर्शन फोर्सेस यांच्यापेक्षा स्ट्रॉंगर असतं. इट रिक्वायर्स 40 किलोजूल एनर्जी टू ब्रेक 1 मोल ऑफ हायड्रोजन बॉन्ड, किंवा इट रिक्वायर 40 kilojule per mole energy. Okay, means suppose there is the hydrogen bonding, then its boiling point increases, no doubt. हायड्रोजन बॉन्डिंग आहे म्हणजे फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे, स्ट्रॉंग फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे. बॉईल होतं म्हणजे काय होतं? लिक्विड मॉलिक्युल्स एकमेकापासून दूर जातात, बरोबर आहे? मॉलिक्युल एकमेकापासून दूर जातात अँड दॅट लिक्विड इज कन्वर्टेड इनटू गॅसियस स्टेट. म्हणजे इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन काय होतं? ब्रेक होतं, बरोबर आहे? सपोज वॉटर आहे, वॉटर बॉईल होतं म्हणजे काय होतं? लिक्विडचे गॅसेसमध्ये कन्वर्ट होतं, बरोबर आहे? लिक्विडमध्ये काय आहेत? मॉलिक्युल जवळ आहेत, त्यांच्यामध्ये इंटरमॉलिक्युलर इंटरॅक्शन फोर्स ऑफ अट्रॅक्शन जास्त आहे. आणि जेव्हा आपण हीट करू त्यावेळेस काय होतं? ते इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन ब्रेक होतं, मॉलिक्युल्स दूर दूर जातात म्हणजे ते गॅसियस स्टेटमध्ये जातात, बरोबर आहे? मॉलिक्युल्स गो अवे फ्रॉम वन अनदर. त्यावेळेस काय होतं? लिक्विडचं गॅसियस स्टेटमध्ये. म्हणजे जर फोर्स ऑफ अट्रॅक्शन जास्त असेल तर आपल्याला जास्त एनर्जी सप्लाय करावं लागेल, जास्त हीट द्यावी लागेल तो ब्रेक करण्यासाठी, बरोबर आहे? मग ब्रेक होईल, मग मॉलिक्यूल सेपरेट होतील आणि काय होईल? ते गॅसियस स्टेटमध्ये कन्वर्ट होईल. मीन्स इफ देयर इज अ स्ट्रॉंग हायड्रोजन बॉन्डिंग दॅट लिक्विड हॅव अ हाय बॉइलिंग पॉईंट, आणि जर सॉलिड असेल तर दॅट हॅव अ हाय मेल्टिंग पॉईंट. ओके, जर इफ देयर इज द हायड्रोजन बॉन्डिंग विच इज अ क्वाइट स्ट्रॉंगर दॅन द van der Waals forces. Okay, and hence it increases the boiling point of a liquid. आता वॉटर आहे, वॉटरच्याच मॉलिक्युलर मास इतका दुसरा कुठला एखादी लिक्विड घेतला NF3 and वॉटर. ओके, दोघांचे डायपोल मोमेंट सेम आहे. ओके, दोघांचे डायपोल मोमेंट सेम आहे, तरी पण याचा बॉइलिंग पॉईंट जास्त आहे बिकॉज ऑफ हायड्रोजन बॉन्डिंग. कशामुळे? हायड्रोजन बॉन्डिंगमुळे याचा बॉइलिंग पॉईंट खूप कमी आहे. ओके, तर आता असं तुम्ही एक्झाम्पल घेऊ शकता. सपोज इफ बॉइलिंग पॉईंट इन्क्रीजेस विथ इन्क्रीजिंग मॉलिक्युलर मास, नो डाउट मॉलिक्युलर मास वाढलं की बॉइलिंग पॉईंट वाढतं. सपोज वी टेक द मॉलिक्युल्स ऑफ अल्कोहोल, अल्केन, alkene, aldehydes, ketones of same molecular mass चे घेतले. Then from all these compound alcohol have the higher boiling point. Same molecular mass चे अल्कोहोल घेतलं, aldehyde घेतला, ketone घेतला, alkene घेतला, alcohol have a higher boiling point. Why? Because in alcohol have a hydrogen bonding. अल्कोहोल म्हणजे काय? CH3CH2OH,
CH3OH, methanol, ethanol, propanol and etc. सेम मॉलिक्युलर मासचे अल्कोहोल पण घेतला, अल्किन घेतला, अल्केन घेतला, अल्डिहाइड घेतला, कीटोन घेतला, तर अल्कोहोल हॅव अ हायर बॉइलिंग पॉइंट दॅन these other compounds, because in alcohol they have the hydrogen bonding, and to break that hydrogen bonding require more energy, hence alcohol have the higher boiling point. Okay, that if hydrogen bonding is there, it have a higher boiling point. Hydrogen bonding hydrides of nitrogen, ammonia, hydrides of oxygen, water, hydrides of fluorine, HF, shows the hydrogen bonding, therefore it have a higher boiling point. Okay, आणि हायड्रोजन बॉन्डिंग तुम्हाला बायोलॉजी मध्ये पण हायड्रोजन बॉन्डिंगचा रोल पाहायला भेटेल, इम्पॉर्टंट रोल आहे. टू डिटरमाइन द स्ट्रक्चर अँड प्रॉपर्टीज ऑफ न्यूक्लिक ऍसिड अँड प्रोटीन्स, प्रोटीन आणि न्यूक्लिक ऍसिड मध्ये तिथे हायड्रोजन बॉन्डिंगचा रोल इम्पॉर्टंट आहे. ओके, टू डिटरमाइन द स्ट्रक्चर अँड प्रॉपर्टीज ऑफ प्रोटीन्स अँड न्यूक्लिक ऍसिड. ओके, आलं इथं तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे, हायड्रोजन बॉन्डिंग हे स्ट्रॉंगर असतं, त्यामुळे जिथे हायड्रोजन बॉन्डिंग आहे त्या लिक्विडचं बॉइलिंग पॉईंट काय असेल, जास्त असेल. ओके, किती एनर्जी लागते ब्रेक करण्यासाठी, 40 किलोजूल पर मोल. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट बघूयात, इंटरमॉलिक्युलर फोर्सेस यूज थर्मल एनर्जी. नेक्स्ट पॉइंट है इंटरमॉलिक्युलर फोर्सेस यूज थर्मल एनर्जी. थर्मल एनर्जी, हीट एनर्जी. सी, इंटरमॉलिक्युलर फोर्सेस सर्व बघितलेत आपण हायड्रोजन बॉन्डिंग पर्यंत. ओके, पहिल्यांदा डायपोल डायपोल इंटरॅक्शन, देन आयन डायपोल इंटरॅक्शन, डायपोल इंड्यूस्ड डायपोल इंटरॅक्शन. ओके, फोर्थ डिस्पर्शन फोर्सेस और लंडन फोर्सेस अँड हायड्रोजन बॉन्डिंग. मग याचं थर्मल एनर्जीचं काय रिलेशन आहे तुम्हाला माहिती आहे. इन सॉलिड इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन इज मोर, बरोबर आहे, बिकॉज मॉलिक्युल्स और कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स आर क्लोज टू वन अनदर. सॉलिड मध्ये काय असतं, कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स एकमेकाच्या जवळ असतात. इन लिक्विड मॉलिक्युल्स आर स्लाइटली अवे फ्रॉम वन अनदर दॅन सॉलिड, देअरफॉर इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन इज लेस दॅन द सॉलिड. लिक्विड मध्ये काय असतं, इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन कमी असतो कशापेक्षा, सॉलिड पेक्षा. बट गॅसेस पेक्षा काय असतं, जास्त असतं. इन गॅसेस मॉलिक्युल्स आर फार अवे फ्रॉम वन अनदर, देअरफॉर इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन इज लेस. गॅसेस मध्ये काय असतं, एकदम कमी असतं इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन. मीन्स सॉलिड टू लिक्विड, लिक्विड टू गॅसेस, व्हॉट हॅपन्स, इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन इनक्रीजेस. काय होतं, इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन डिक्रीजेस. ओके, सॉरी बघा लक्ष द्या, इंटरमॉलिक्युलर डिस्टन्स इनक्रीजेस बट फोर्स ऑफ अट्रॅक्शन डिक्रीजेस. ओके, सॉलिड मध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन सर्वात जास्त असतं, लिक्विड मध्ये त्याच्यापेक्षा कमी, गॅसेस मध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन इज लिस्ट, सगळ्यात कमी आहे. बरोबर आहे का, कारण इंटरमॉलिक्युलर डिस्टन्स जास्त आहे. इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन डिक्रीजेस फ्रॉम सॉलिड टू गॅसेस. ओके, इंटरमॉलिक्युलर डिस्टन्स काय होतं बाळा, इंटरमॉलिक्युलर डिस्टन्स मध्ये इन्क्रीज होतं. इंटरमॉलिक्युलर डिस्टन्स फ्रॉम सॉलिड टू गॅस, डिस्टन्स म्हणतो मी, इन्क्रीजेस, and intermolecular force of attraction decreases. आता thermal म्हणजे काय, heat. Suppose when we supply the heat to solid, it is converted into liquid. When we heat the liquid, it is converted into gases. And heat energy, that is the thermal energy, is the origin of kinetic energy. Kinetic energy म्हणजे motion, movement of particles. आता तुम्ही मला सांगा, कायनेटिक एनर्जी कुठल्या स्टेट मध्ये, फिजिकल स्टेट मध्ये सगळ्यात जास्त असेल, कायनेटिक एनर्जी ऑफ मॉलिक्युल्स. नो डाउट गॅसेस मध्ये काय असतात, पार्टिकल्स अवे फ्रॉम वन अनदर, देअरफॉर हॅव अ लिस्ट फोर्स ऑफ अट्रॅक्शन, देअरफॉर हॅव मोर कायनेटिक एनर्जी ऑफ मॉलिक्युल. ओके, कायनेटिक एनर्जी म्हणजे कळते मूवमेंट ऑफ गॅसेस मॉलिक्युल्स और मूवमेंट ऑफ मॉलिक्युल्स इन गॅसेस हॅव अ मोर कायनेटिक एनर्जी. In solid, there is the least kinetic energy because in solid, constituent particles are close to one another. Constituent particles means atom, ion or molecule, any.
In solid, constituent particles are close to one another. Close it. Intermolecular force of attraction is more or larger. Intermolecular force of attraction just है. Therefore, kinetic energy is less of zero. In solid, kinetic energy is very, very less of zero. In liquid, constituent particles slightly one away from one another. Slightly away from one another. Therefore, here you have, in liquid you have more kinetic energy of molecules than solid. And less kinetic energy of molecules than gases. And in gases you have more kinetic energy. आलं लक्षात? Kinetic energy काय होते? From solid to gases increases. Okay? Kinetic energy increases. बस एवढं सांगायचं याच्यामध्ये. From solid to gases, kinetic energy of molecules increases. बरोबर? कसं? ते तुमच्या लक्षात आलं. सॉलिड मध्ये कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स एकमेकाच्या जवळ असतात, देअरफॉर फोर्स ऑफ अट्रॅक्शन इज मोर, देअरफॉर कायनेटिक एनर्जी इज लेस. मूव्ह होऊ शकत नाहीत, झिरोही म्हणू शकतो. इन लिक्विड intermolecular interaction is less than the solid and movement of particle is there, therefore kinetic energy is more than solid. In gases, particles are away from one another, constituent particles are away from one another, therefore intermolecular force of attraction is very, very less and kinetic energy is more. Okay? याला लक्षात तुम्हाला पूर्ण समजलं. हे वाटलं तर इथं एवढं हे तीन गोष्टी लिहून घ्या. इंटरमॉलिक्युलर फोर्सेस विथ थर्मल एनर्जी. ओके, लक्षात. देन न्यू पॉइंट होऊयात आपण. आता हे तुम्हाला जनरली 3 फेजच्या बाबतीत आतापर्यंत झाले. सॉलिड, लिक्विड आणि गॅसेसच्या बाबतीत आतापर्यंत आपण शिकत आलो. बट या इयरला तुम्हाला फक्त गॅसेस स्टेट आहे आणि नंतर लिक्विड स्टेट आहे. सॉलिड स्टेट नेक्स्ट इयरला आहे. देन नेक्स्ट पॉइंट अबाउट द कॅरेक्टरिस्टिक properties of gaseous state. See, in this chapter we will study about the gaseous state and liquid state. बरोबर. आतापर्यंतचा जो पार्ट बघितला आपण स्टेट्स ऑफ मॅटर या चॅप्टर मध्ये, तो कॉमन होता 3 फिजिकल स्टेट्स साठी. ओके, इंटरमॉलिक्युलर फोर्सेस, त्याच्या अगोदर इंट्रोडक्टरी पार्ट वगैरे बघितला. Then in a gaseous state, intermolecular distance is more. बरोबर आपण शिकले. Intermolecular force of attraction is less. Kinetic energy of molecules is more. बरोबर. ठीक आहे. पण gases जे आहेत, how many elements are in gaseous state at room temperature? रूम टेम्परेचरला किती एलिमेंट्स आहेत? टोटल एलिमेंट्स किती आहेत पिरियोडिक टेबल मध्ये? 118 elements are there. किती? 118 elements are there. From that 118 elements, only 11 elements are there which are in a gaseous state at room temperature. मग ते कोणते कोणते आहेत? हायड्रोजन, जे की पिरियोडिक टेबल मध्ये या साईडला. All noble gases are in a gaseous state at room temperature. नोबेल गॅसेस, त्यांना नावच आहे नोबेल गॅसेस, इनर्ट गॅसेस, ते गॅसेस स्टेट मध्ये असतात रूम टेम्परेचरला. नोबेल गॅसेस कोणते आहेत? हेलियम, निऑन, आर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन, रेडॉन. किती झाले? 1 2 3 4 5 6. सगळे नोबेल गॅसेस काय असतात? रूम टेम्परेचरला गॅसेस स्टेट मध्ये असतात. मग दुसरे कोणते आहेत? हायड्रोजन, देन नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन. दीज एलिमेंट्स ऑल्सो नॉन मेटल्स आहेत, आर इन अ गॅसियस स्टेट ॲट रूम टेम्परेचर. नायट्रोजन गॅसियस स्टेट मध्ये असतं, बरोबर. ऑक्सिजन, फ्लोरीन, देन क्लोरीन ऑल्सो इन गॅसियस स्टेट. किती झाले बघा? 11. These 11 elements in the periodic table which are in a gaseous state at room temperature. बरोबर. क्लोरीन गॅसियस स्टेट मध्ये असतो, तुम्हाला माहिती आहे. फ्लोरीन गॅसियस स्टेट मध्ये असतो. ऑक्सिजन तुम्हाला माहितीच आहे. ओके, ऑक्सिजन ॲटमॉस्फिअर मध्ये जो की प्राणवायू आहे. ओके, गॅसेस स्टेट मध्ये माहितीच आहे. नायट्रोजन इन गॅसेस स्टेट, हायड्रोजन गॅसेस स्टेट, हेलियम. आता तुम्ही म्हणाल सर मग ॲटमॉस्फिअर मध्ये आणखी काही गॅसेस आहेत? कार्बन डायऑक्साइड आहे, मिथेन आहे, बट दीज आर नॉट एलिमेंट. कार्बन डायऑक्साइड एलिमेंट आहे का रे बाळांनो? नाही. काय आहे मग? कंपाऊंड. मिथेन कंपाऊंड. मग फक्त 11 एलिमेंट असे आहेत की जे रूम टेम्परेचरला गॅसेस स्टेट मध्ये असतात. ओके, ठीक आहे. फ्रॉम 118 elements, there are only 11 elements which are in a gaseous state at room temperature.
ऑर्डिनरी टेम्परेचर. आता आपण बघूयात गॅसियस स्टेटच्या प्रॉपर्टीज बघूयात. मग प्रॉपर्टीज पाहत असताना गॅसेस आर लाइटर दॅन सॉलिड अँड लिक्विड फेज. गॅसेस लाइटर असतात. ओके, सेम घ्या, सेम व्हॉल्यूम घ्या सॉलिडचं, लिक्विडचं आणि गॅसेसचं. कोण सर्वात जास्त हेवियर असेल? सॉलिड, नो डाउट. ओके, तर गॅसेस आर लाइटर दॅन द सॉलिड अँड लिक्विड स्टेट्स, therefore gases have a low density. One characteristic property, low density. Gases have a low density. Second, gases are compressible. Liquid and solids are not compressible. Liquids थोडंसं compressible म्हणू शकता. Gases are compressible. Compressible property तुम्हाला माहिती आहे. ते काय होतात? When we apply the pressure, its volume decreases. ठीक है, gases are compressible. Then third characteristic properties of gas. Gases do not have a definite shape, size and volume. Gases do not have a definite shape, size and volume. It takes the shape of a container in which that gas is placed. त्याला काही definite shape नाही, definite volume नाही. Gases do not have definite shape and definite volume. Definite shape पण नाही, definite volume नाही. Gases have a property of diffusion. Diffuse होतात लवकर. Gases have a property of diffusion. Diffusion म्हणजे आता बऱ्याच जणांना माहित नाही. Gases easily mixes and form a homogeneous mixture. Diffusion म्हणजे काय? ते मिक्स होतात लवकर आणि फॉर्म अ होमोजिनियस मिक्सचर, हेट्रोजेनियस नाही. Gases have a property of diffusion, that is that the gases are easily mixes and form a homogeneous mixture. हेट्रोजेनियस पण आहे. फॉर एक्झाम्पल, ऑक्सिजन आणि नायट्रोजन मिक्स व्हायला वेळ लागतो का? होतं. आणि ते ओळखता येतं का? इथं नायट्रोजन आहे, इथं ऑक्सिजन नाही. म्हणजे काय करतात? होमोजेनियस मिक्सचर फॉर्म करतात. म्हणजे गॅसेस हॅव प्रॉपर्टी ऑफ डिफ्युजन, इझिली मिक्स होतात ते. ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड ओळखता येतो का? ओके, तसं ऑक्सिजन आणि हेलियम, ऑक्सिजन आणि हायड्रोजन, ऑक्सिजन आणि नायट्रोजन, नायट्रोजन आणि हायड्रोजन. Therefore, gases mixes easily and form a homogeneous mixture, and that property is nothing but the diffusion. Okay, then एक प्रॉपर्टी हे पण सांगू शकता तुम्ही. In gases have a more intermolecular distance and less force of attraction. Gases मध्ये काय असतं? फोर्स ऑफ अट्रॅक्शन खूप कमी असतं. And in gases, okay, इतक्या प्रॉपर्टीज लक्षात आल्या. Then in gases have the more kinetic energy of molecules. Gaseous molecules have a more kinetic energy. हे पण प्रॉपर्टी तुम्ही लिहू शकता. Then next characteristic properties of gases. Gases exert same pressure in all direction. Gases exert same pressure in all direction. Okay, प्रत्येक सेम प्रेशर एक्झर्ट करतात सर्व डायरेक्शन. ओके, तर या कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टीज आहेत गॅसेसच्या. ओके, लक्षात आलं गॅसेस विषयी बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला लक्षात आल्या सर्व. तर त्यानंतर आपण बघूयात मेजरेबल प्रॉपर्टीज ऑफ गॅसेस. ही कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टीज ऑफ गॅसेस आहे. देन नेक्स्ट वी विल सी मेजरेबल प्रॉपर्टीज ऑफ गॅसेस. ओके, next point, measurable properties of gases. Measurable properties means the properties of gases which can be measured. For example, mass. आपण गॅसेसचं मास मेजर करू शकतो, बरोबर आहे. 1 kg, 2 kg, हाफ kg वगैरे. ओके, गॅसेसचं मास कसं मेजर करता येईल? When we fill the gas in one container, okay, first measure the empty container, mass of an empty container, then fill the gas in that container and measure the mass of the container which is filled with gas. Then difference between that two masses is nothing but the mass of gas. बरोबर, आपण गॅसेसचं मास मेजर करू शकतो. दॅट इज ऑल्सो मेजरेबल प्रॉपर्टी. मास काय? मेजरेबल प्रॉपर्टी आहे.
Volume, second, measurable property of gases. और थर्ड, प्रेशर, मेजरेबल प्रॉपर्टीज ऑफ गॅसेस. प्रेशर मेजर करू शकतो गॅसचं, टेम्परेचर मेजर करू शकतो, डिफ्युजन, रेट ऑफ डिफ्युजन मेजर करू शकतो. ओके, दीज आर द मेजरेबल प्रॉपर्टीज ऑफ गॅसेस. ठीक आहे ना, वन बाय वन आपण बघूयात की मेजरेबल प्रॉपर्टीज त्यांचे युनिट्स वगैरे काय आहेत ते सर्व बघूयात. मेजरेबल प्रॉपर्टीज ऑफ गॅसेस, त्याच्यामध्ये फर्स्ट मास. वी कॅन मेजर द मास ऑफ अ गॅस. बरोबर आहे, कसं मेजर करायचं आताच मी सांगितलं. फर्स्ट मेजर द वेट ऑफ और मास ऑफ अ कंटेनर और डिवाइस और वेसल, एम्प्टी वेसल. फर्स्ट मेजर द मास ऑफ अ एम्प्टी वेसल, मास ऑफ अ एम्प्टी वेसल. And consider it is a W1 gram किंवा किलोग्राम काही असेल, W1 gram. Then fill the gas into that empty vessel and pack it. Fill करायचे gas. Then measure the mass of a vessel filled with gas. Mass of a vessel filled with a gas. सपोज ते आलं W2 ग्रॅम. देन मास ऑफ अ गॅस, त्याच्यामध्ये गॅसचं मास किती असेल, इज इक्वल टू, जे फिल केलं त्याचं जास्त असेल, W2 मायनस W1 ग्रॅम. बरोबर. सपोज एक वेसल आहे किंवा कंटेनर आहे, त्याचं वेट आलं सपोज 50 kg. कन्सिडर करू, केजी ग्रॅममध्ये काही पण 50 kg. त्याच्यामध्ये गॅस फिलअप केला, त्याला पॅक केला, पुन्हा त्याचं वेट केलं तर त्याचं आलं 60 kg. मग गॅसचं मास किती झालं त्याच्यामध्ये, 60 मायनस 50, 10 kg गॅस फिलअप केलाय. मीन्स वी कॅन मेजर द मास ऑफ गॅस. ओके, बाय दिस वे. मग मास मेजर करू शकतो गॅसचं. बरोबर आहे, ठीक आहे. मग SI युनिट ऑफ मास ऑफ गॅस इज किलोग्रॅम. काय, किलोग्रॅम आहे. मग किलोग्राम टू ग्रॅम कन्वर्जन तुम्हाला माहिती आहे, 1 kg इज इक्वल टू 1000 ग्रॅम. ओके, 1 kg इज इक्वल टू 1000 ग्रॅम. ओके, मग पुन्हा SI युनिट झालं मासचं किलोग्राम. ओके, देन गॅस इज ऑल्सो मेजर्ड, or amount of gas is also measured in terms of number of moles. Number of moles, N, number of moles. Number of moles चा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे, गिव्हन मास अपॉन मॉलिक्युलर मास. गिव्हन मास ऑफ अ गॅस अपॉन मॉलिक्युलर मास ऑफ अ गॅस. बरोबर आहे. इन टर्म्स ऑफ नंबर ऑफ मोल्स पण सांगता येतं गॅसचं मास. सपोज 2 मोल्स, 3 मोल्स, मग आपल्याला काय काढता येतं, त्याचं मास पण काढता येतं. नंबर ऑफ मोल्स फाइंड आउट करण्यासाठी, आणि एक मोल मध्ये किती मॉलिक्युल्स असतात ते वगैरे सर्व आपण बघितले. इवन गॅस इज ऑल्सो, मास ऑफ गॅस इज ऑल्सो मेजर्ड इन टर्म्स ऑफ नंबर ऑफ मोल्स. नंबर ऑफ मोल्स डिनोटेड बाय स्मॉल n. नंबर ऑफ मोल्स चा फॉर्म्युला काय, गिव्हन मास अपॉन मॉलिक्युलर मास. जर इथे गॅस आहे म्हणून गिव्हन मास ऑफ गॅस अपॉन मॉलिक्युलर मास ऑफ गॅस. बरोबर. 1 mole of any gas contains how many gaseous molecules? Avogadro number 6.023 into 10 raised to 23 number of gaseous molecules. ते तुम्हाला माहिती आहे. At STP, 1 mole of a gas occupies how much volume? 22.414 liter volume. ते आपल्याला पुढे बघायचंच आहे. 1 mole of a gas at STP occupies 22.414 liter volume. ते कसं आलं आपण ते सम बेसिक कन्सेप्ट मध्ये बघितलं. ओके, ठीक आहे. हे मासच्या बाबतीत इतकं आहे. Then volume. Second measurable properties of a gas is volume. We can measure the volume of a gas. Volume measure करू शकतो. तर SI unit of volume of gas is meter cube. SI unit काय, मीटर क्यूब. बघा बरेच जण कन्फ्यूज होतात, लिटर आहे का डेसिमीटर क्यूब आहे वगैरे म्हणून कन्फ्यूज होतात. बट SI unit of volume of a gas is meter cube. मीटर क्यूब काय आहे वगैरे ते बघूयात. तर आता एक लक्षात घ्या, रिलेशन्स
सेंटीमीटर क्यूब, डेसिमीटर क्यूब, मीटर क्यूब. सी सेंटीमीटर क्यूब, डेसिमीटर क्यूब, मीटर क्यूब. आता सेंटीमीटर क्यूब म्हणजे कसं रे, 1 सेंटीमीटर असं. आता सपोज 1 सेंटीमीटर असं, 1 सेंटीमीटर असं आणि 1 सेंटीमीटर असं, म्हणजे 3 डायमेन्शन मध्ये. असं पण 1 सेंटीमीटर, असं पण 1 सेंटीमीटर आणि असं पण 1 सेंटीमीटर. 1 सेंटीमीटर लेंथ, 1 सेंटीमीटर विड्थ आणि 1 सेंटीमीटर हाईट. त्याला बोलतो आपण 1 सेंटीमीटर क्यूब वॉल्यूम. तेवढं किती होतं, 1 ml. म्हणजे आता इथं तुमच्या लक्षात आलं 1 सेंटीमीटर क्यूब म्हणजे 1 ml. 1 डेसिमीटर क्यूब म्हणजे 1 लिटर. लिटर पण लक्षात, 1 लिटर. डेसिमीटर क्यूब म्हणजे लिटर. फिक्स करून टाका माइंड मध्ये. पुन्हा तुम्हाला भरपूर ठिकाणी आहे. 1 डेसिमीटर क्यूब म्हणजे 1 लिटर. 1 सेंटीमीटर क्यूब म्हणजे 1 ml. मग आता 1 लिटर बरोबर किती होतं रे, 1000 ml होतं. बरोबर आहे, आपण बऱ्याच वेळा शिकलोय. 1 लिटर म्हणजे 1000 ml होतं. म्हणजेच 1 डेसिमीटर क्यूब बरोबर किती होईल, 1000 सेंटीमीटर क्यूब. होणार आहे की नाही, बरोबर आहे, होईलच. कारण सेंटीमीटर क्यूब म्हणजे ml, डेसिमीटर क्यूब म्हणजे लिटर. ओके, 1 डेसिमीटर क्यूब म्हणजे 1 लिटर, 1 सेंटीमीटर क्यूब म्हणजे 1 ml. ओके, मीटर क्यूब त्याच्यावरचा. मीटर क्यूब म्हणजे, मीटर क्यूब किती होतं, 1 मीटर लेंथ, 1 मीटर हाईट, 1 मीटर विड्थ. तेवढं जे व्हॉल्यूम आहे दॅट इज द 1 मीटर क्यूब. ओके, तर आता 1 लिटर आणि ml मधलं रिलेशन लक्षात आलं. 1 लिटर इज इक्वल टू 1000 ml. 1 डेसिमीटर क्यूब इज इक्वल टू 1000 सेंटीमीटर क्यूब आणि मीटर क्यूब. 1 मीटर क्यूब इज इक्वल टू 1 मीटर क्यूब इज इक्वल टू 1000 डेसिमीटर क्यूब. हे पण रिलेशन लक्षात. 1 मीटर क्यूब इज इक्वल टू 1000 डेसिमीटर क्यूब. 1000 लिटर म्हणजेच 1 मीटर क्यूब. ओके, अँड SI युनिट ऑफ व्हॉल्यूम इज मीटर क्यूब. सेंटीमीटर क्यूब, डेसिमीटर क्यूब, मीटर क्यूब काय आहे. ओके, लिटर, ml हे त्याचे सर्व युनिट आहेत. SI युनिट कोणता आहे ते लक्षात आलं. ओके, या टर्म्स आले लक्षात. आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, जी की आपण सम बेसिक कॉन्सेप्ट्स ऑफ केमिस्ट्रीमध्ये शिकलोय, की एनी गॅस, कोणताही गॅस राहू द्या, ॲट STP स्टँडर्ड टेम्परेचर अँड प्रेशर occupies 22.414 liter volume. 1 mole of any gas, 1 मोल कोणताही गॅस राहू द्या, अमोनिया, कार्बन डायऑक्साइड, हायड्रोजन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन, क्लोरीन, एनी गॅस, 1 mole of any gas at STP स्टँडर्ड टेम्परेचर अँड प्रेशर occupies the volume 22.414 liter. किती ऑक्युपाय करतं, 22.414 लिटर व्हॉल्यूम ऑक्युपाय करतं. त्यालाच आपण डेसिमीटर क्यूब म्हणू शकतो. ओके, व्हॉल्यूमच्या बाबतीत लक्षात आलं. सेकंड मेजरेबल प्रॉपर्टीज ऑफ गॅस इज व्हॉल्यूम. व्हॉल्यूम लक्षात आलं. व्हॉल्यूम म्हणजे काय, तुम्हाला माहिती आहे गॅस किती व्हॉल्यूम ऑक्युपाय करू शकतो. जर त्याला तुम्ही कॉम्प्रेस केला तर त्याचं व्हॉल्यूम कमी होतं. ओके, प्रेशर वाढवल्यानंतर, त्यामुळे त्यांना कॉम्प्रेसिबल बोलतात. आलं लक्षात. देन थर्ड मेजरेबल प्रॉपर्टी इज द प्रेशर. ओके, ते पण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया. ओके, ठीक आहे.